अथांग आता खेळायचं बरं का? ती झालं. पाणी प्यायचं की नाही? थांब मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. अजिबात रडायचं नाही, इथेच बसायचं. आलेच हा. काय म्हणालास बाळा? आई म्हणालास मला. अथंग अगं आनंदी तुला नाही, त्यांनी मला दारात बघितलं ना तेव्हाच तो आई आई म्हणतोय. नाही, मला मला आई म्हणाला. थँक्यू ग. मला आई म्हणालात. आनंदी ते त्याला त्या दारात त्याची आई दिसली ना म्हणून तो आई रडायला लागला. चिंगी जा बाळा, आज जा हा, फ्रेश हो. बरोबर. मला कशाला म्हणेल तो आई? तू आतमध्ये चल बरं, तुला बरं वाटेल, आराम कर ये. वर्षा, हा लोकांच्या पोरांनी आपल्याला आई म्हटलं तर एवढं रडायला येतं? म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं मला. हे आजारपणाचं लक्षण वाटतंय. आई अगं आजारीच आहे ना ती. तसं नाही ग, ते शरीराचा आजारपण नाही म्हणत आहे मी. काहीतरी ते तुम्ही म्हणता ना मनाचं आजारपण. आई काही काय बोलतेस तू? ते सुद्धा आनंदी बद्दल. उगाच काहीतरी विचार करू नकोस हा. आणते इकडे. आई विचित्र खेळत होती तो गरबा. आनंदीचं वागणं आजारपण तर नक्कीच नाही. काहीतरी वेगळं आहे. सांगत नाहीये दोघं जण मला. आनंदी आणि राघू दोघही जण लपवत आहेत माझ्यापासून काहीतरी. हॉस्पिटलमधून आल्यानंतरच हे असं घडू लागलं. काय असेल? लागलं का रे राजा? आधीच उपासानं गळपटला असशील राजा तू. मी नेते तुला हॉलमध्ये. ये 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 बाळा. थांब जरा, मला एवढा अशक्तपणा अरे नाही. नाही, थांब. उपवासाची सवय काय? आहे. कुठं निघालं? कुठे म्हणजे कोर्टात? अहो पण कशाला? अरे हिअरिंग ह्या जसं काय करतेस आनंदी? नाही, उपवासाचा शेवटचा दिवस आहे, त्रास होईल. घरीच थांबा बरं आज. नाही असं नाही करू शकत. ऐक, उपवासाचा शेवटचा दिवस आहे मला माहिती आहे, पण इतके दिवस व्यवस्थित मी व्रत पाळले की नाही. आज पण पाळेल. नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. तुम्ही सगळं व्यवस्थित करताय, पण तुम्हीच मला एकदा म्हणाला होतात ना की गाडी खूप दूर लावावी लागते म्हणे कोर्टापासून. मग तिथून चालत जाणार, त्रास नाही का होणार आई यांना? काळजी करू नकोस. थांब. अगं इतक्या दिवस मी अनवाणी चालतोय ना, माझ्या पायानं सुद्धा सवय झालेली. आणि आता काय नाही, आता राहिलं ते व्यवस्थित आहे. हे बघ, तरी पण व्यवस्थित जाईन, व्यवस्थित येईन, काही काळजी करायची ना. नाहीयेस तू. काय गरजेचं आहे जाणं. थांबा ना घरीच. कॉल आनंदी, आज हिअरिंग आहे. गेल्या हिअरिंगला त्या शर्टाचा गोंधळ झाला होता. कसं बसं मी गयाबया करून ही तारीख मिळवली आहे. आज पण जर का गेलो नाही तो महिनोन महिने तारीख मिळणार नाही. ऐक, आपले क्लायंट आहेत, त्यांची काय चूक आहे? आपल्या चुकीमुळे त्यांनी का बरं भोगावं, है ना? काळजी करू नकोस, मी पटकन जाऊन येतो. स्वतःची काळजी घ्याल ना पण. हो, तू पण तुझी काळजी घे. हा चल, आई येतो आम्ही. हो बाळा, ये. घरीच थांबायला हवं होतं ना. रोहन सर. चल चल चल, उशीर नाही ना झाला मला? नाही, पोचू वेळेत. चला. ऐक, सर, सर काय झालं? नाही काय नाही. अहो शूज नाही घातल्यात का? विसरलात? विसरेन कसा? नाही, व्रत आहे. सर अहो काय हे? अहो मागच्या वेळेला काहीतरी भलत्याच रंगाचा शर्ट घालून आला होता आणि आता शूज नाही घालून आहेत. तुम्हाला माहिती नाही सगळं कोर्टात नाही चालत. ते मला माहिती आहे रे, पण आता काय करणार? ऐक ऐक,
मी काय करतो, जर का तशीच वेळ आली ना हा. तर मी तुला आतमध्ये पाठवतो, तू केस लीड कर. ठीक आहे? हो सर, तुमची जागा मी कशी घेऊ शकतो? तू माझ्याकडे शिकण्यासाठी आलायस ना? हा मग चालेल सर. मागे बसू पुढे बसू? पुढे. आई पोहे आणते हा. आई चला खाऊन घ्या बरं. हे घ्या पोहे घ्या. मग चहा देऊ का आधी? हे घ्या गरमागरम चहा घ्या. नको मला. आनंदी, तुला काहीच कसं वाटत नाही ग? काय झालं आई? माझ्या लेकानं तुझा उपवास त्याच्या अंगावर घेतला. गेले 6 दिवस माझं पोरग उपाशी आहे. तसाच कोर्टात जातोय, केस लढतोय बिचारा. बाहेरून बघितलंस ना किती आहे. अनवाणी पायाने चालतोय, त्याला किती त्रास होत असेल याची कल्पना आहे तुला? आई मी तुमच्या समोर विचारलं ना त्यांना जाऊ नका म्हणून, पण त्यांची तारीख होती म्हणून त्यांना जावं लागलं आज. बरोबर आहे ना. तुझ्या उपवासासाठी काही कामधाम सोडून घरात बसणार आहे का तो? कामं तर करावीच लागणार ना त्याला. मुळात त्यानं उपवास धरलाय हेच मला पटलेलं नाहीये. मी स्वतःहून नाही सांगितलं त्यांना उपवास धरायला, तेच मला म्हणाले. मी त्याने धरला ना, त्याने बायकोसाठी उपवास धरला ग. पण तुझं कर्तव्य होतं ना बायको म्हणून की बाबा नका धरू हो उपवास. काय घरचा करता धरता पुरुष आहे तो, त्याच्या खांद्यावर या घराची जबाबदारी आहे. त्याला काही झालं आनंदी तर काय करशील? नाही काही होणार नाही आई. त्यांना मी स्वतःहून विचारलं की तुम्हाला काही त्रास होत नाही ना, तर ते मला म्हणाले मला त्रास होत नाही आनंदी. तो लाख म्हणेल पण आपल्याला समजायला पाहिजे ना, त्याला त्रास होतही असेल. तो सांगणार आहे तोंडाने की मला त्रास होतोय म्हणून. तर कोर्टात उभं राहायचंय त्याला. आता त्याच्या ह्या उपवासाचा त्याच्या कामावर परिणाम झाला तर काय करायचं? कोर्टामध्ये एवढे काय मोठी मोठी भाषणं द्यायची असतात त्याला, केस लढायची असते. नाही लढू शकला केस, त्याला मध्येच चक्कर आली, नाही स्वतःची बाजू मांडता आली तर काय करायचं आनंदी? तो म्हणाला मी धरतो तुझा उपवास आणि तू हो म्हणालीस. अरे वा, तुलाच मुळात उपवास करायचा नव्हता, नाटक केलंस तू. काय झालं आनंदी? ऐक, नाही आई तुम्ही बरोबर सांगताय. पोटात अन्नाचा दाणा नाहीये, पायात चपला नाहीयेत, सवय नाहीये ह्यांना उपवासाची. माझं पण कसं काही डोकं चाललं नाही देव जाणे. सतत उपवास उपवास. आई मी आलेच. आता जाऊ नको. नाही थांबा तुम्ही, येते मी लवकर. काळजी करू नका, येते मी लवकर. नाही, तू आता जाऊ नको, तेच मी तुला सांगते, जाऊ नकोस. ए मुली, अगं ऐक ऐक. आलं, गेली. आता जाईल राघवच्या समोर, सांगेल सगळं. मग करेल माझाच लेक माझ्यावर चिडचिड. काय करायचं सुलक्षणा? सर जमेल ना तुम्हाला कोर्टापर्यंत चालत जायला? हो जमेल ना, का नाही? हो नाही म्हणजे कोर्टापर्यंत जायला नाही म्हणलं तरी 8-10 मिनिटं लागतील. आणि त्यात ऊन बघताय ना, त्यात तुम्ही काही खाल्लं नाही. सांभाळून. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. शुअर? शुअर, चल. अरे वाटलं नव्हतं एवढं तापेल हे. आई
सर सर जास्त आपण जास्त उशिरा आलो का इतक्यात थांबलं हे सर सर ऐका सर सर माझं ऐका. मी एक काम करू, काय काय माझे सॉक्स देऊ का मी माझे? म्हणजे कमीत कमी पाय तरी पडणार नाही तुमचे. नाही नाही नको नको अरे बाबा मी आनंदीला वचन दिलेलं तिचं व्रत मी पूर्ण करणार. ठीक आहे मी करेन, काही हरकत नाहीये, बघू आपण. सर बस बस थांबा थांबा, तुम्ही कुठे जाऊ नका, आलेच मी. अरे बापरे आ! काय आनंदी तू इथे काय करते? ते सगळं सोडा. हा? हे काय घाला. कशाला? कशाला म्हणजे घाला ना, मी म्हणते ना बूट घाला. पाय भाजतायत ना तुमचे, त्रास होतोय की नाही तुम्हाला? माझ्यामुळे त्रास होतोय, माझ्यामुळे आज उपाशी आहात तुम्ही, माझ्यामुळे असं बिना चपलेचं फिरतंय. असं कोर्टात गेलं तर बरं नाही ना दिसणार. तिथे कोणी तुमच्यावर हसलं ना, कोणी काही बोललं, मला अजिबात नाही आवडणार. आनंदी ऐक ऐक, हे बघ आज शेवटचा दिवस आहे की नाही उपवासाचा, करू दे ना मला पूर्ण. एवढे दिवस आपण केले ते सगळं वाया जाणार मग. आणि जर का असं असतं तर मी व्रत पूर्ण करायला घेतलंच नसतं ना. मग का घेतलं? अरे मग ते व्रत मी तुला सुद्धा करू दिलं नसतं ना. ते सगळं जाऊ द्या. मी काय म्हणते, त्रास होतोय ना, बूट घालून घ्या बरं, थोडंसं जेवून घ्या, मगच कोर्टात जा. हा, मी डबा पण आणलाय तुमच्यासाठी. अगं नको सर हे बघा, मॅम जे बोलतात ते बरोबर बोलतायत. अहो तुम्ही शूज तर कोर्टात घालावं लागतील तुम्हाला. मग थांबा जरा. तुम्हाला मी काही इतका लेचापेचा वाटतोय का की मी जाऊ शकतो? हे बघ तू काळजी करू नकोस, तुला आईने पाठवलंय ना. हो, तिला एकतर कामधंदे नाहीयेत, ती असं काहीतरी करणार जेणेकरून तुला गिल्टी फील होईल. नाही हो, त्या काही बोलल्या नाहीयेत मला. ऐका ना. मी चांगलं ओळखतो माझ्या आईला, तिनेच पाठवलंय तुला. आणि हे बघ आनंदी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण मी काय म्हातारा नाही झालोय की 2-4 दिवस उपाशी राहिल्याने मला लगेच त्रास होणार आहे, चक्कर येणार आहे. तू नको काळजी करूस. हे बघा सर, तुम्ही शूज घालून नाही आलात आणि जज साहेब तुम्हाला काय बोलले तर? मागच्या वेळेला तुम्हाला जज साहेबांनी घरी पाठवले ते, आणि ह्या टायमाला अरे मग तुला कशाला आणलंय मी? तू आहेस ना, तू केस लीड कर ना. एवढी मोठी संधी मी तुला देतोय, कोर्टात जाऊन तुला केस मांडता येणार आहे. ह्याचा फायदा तुलाच होणार आहे. ह्याचा विचार करायचा सोडून तू मॅमचं बरोबर आहे, मॅमचं बरोबर काय बोलतोयस तू? हे बघ आनंदी, आणि तू घरी जा बरं. नाही नाही नाही, मी काय म्हणते, थोडंसं खाऊन घ्या, बूट घाला, मग जा. उपवास वगैरे राहू द्या. अजिबात नाही. तू आधी घरी जा. ज्या रिक्षाने आलीस त्याच रिक्षाने घरी जा बरं. आम्हाला कोर्टात जायला आधीच उशीर होतोय. तू जा बरं घरी. हा, तू चल रे, तू जा. सर अहो अहो सर नंदू काय करतोय? हळू काय तू? काय मी काय केलं? तिकडे बसणार आहे. काय करतो इथे? आणि तू असे झोपलेस का? उगाच जाणं, उठ ना, चहा कर ना. नाही नंदू, मी आज खूप दमली, खूप काम केलंय मी ऑफिस मध्ये. तू चहा कर. अगं असं काय, 2च कप चहा करायचा, उठ नंदू, ना. काय करतोय? काय आहे तुझं? जा तिकडे जाऊन बस रे नंदू. दे इकडे उशी. काय? माझी उशी दे नंदू. अरे जा तिकडे. घे, एक तर घे, चहा पण नाही घे, करायचा, घे मला उशी. झोपू पण द्यायचं नाही. मला तू झोपू देत नाहीये. जा तिकडे. कर ना प्लीज चहा. नाही, तू कर. अगं असं काय करते? मी पण खूप दमलोय ना, तुला माहितीये का? अख्खी मुंबई मी फिरलोय, माहितीये, ती सुद्धा उन्हात दमलोय. प्लीज चहा कर ना. नाही नंदू, तू चहा कर रे, मी दमलीये खूप. जाऊ दे, नको मला चहा. ठीक आहे. ट्रॅफिक आवाज माहितीये मला. हा, बेल वाजले माहितीये, कळलंय मला. हा, मी उघडतो. हा, थँक्यू. तुम्ही झोपा. बाहेर ट्रॅफिकचा आवाज, डोकं उठलंय. काही बेलचा आवाज. हो आलो. कोण आहे? अरे आई, बघितलंच का कोण आलंय आपल्याकडे? आई या 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 आले आले. या या. ये आई ये, बस बस. ये आई, काय उठ ना, चहा कर आईसाठी. उठ, आई आली आहे. कसे काय आता बोलणार? तुम्ही बसा ना, सासूबाई बसा. बसा इथे बसा. आई आई तिथे बस. नाही आई, काय झालं ग? काय ग? तिथे बस ना गं, आई. काय? नाही मी ते पण बरं झालं सासूबाई तुम्ही आलात, आता चहा मिळेल. हे बघ, माझ्यासाठी चहा करू नकोस, पण तू आईसाठी चहा नाही करणार? तू तुझ्या सासूसाठी चहा नाही करणार? तू कर ना. नाही नाही करणार. जावई बापू, एक सांगू का? तुम्हीच करता का चहा? म्हणजे कसं मला लेकीशी जरासं बोलायचंय. 2 मिनिटं. अहो वेळच मिळत नाही, म्हणजे मन मोकळं करायला मला लेकीशी बोलायलाच वेळ मिळत नाहीये, म्हणून मी वेळ काढून आले. तर कराल का तुम्ही चहा? हो हा? कर नंदू कर. करतोय चहा. एक एकच कप घेणार ना तुम्ही?
नाही म्हणजे कसं आहे की बायका बोलायला लागल्यानंतर तासन तास बोलत बसतात म्हणून विचारलो. एक एकच कप घेणार तुम्ही माहिती आहे. आई बस तुझ्या आई आई दूध समोर बस ना. आई. काय देवाची? घरी आली आई तर आईचं काहीच नाही तिला ऐकायचं आहे. अगं बाप्पा. ऐक मला तुला तुला एक विचारायचंय बाळा. तर बघ, आनंदीचं पोट दुखत होतं. हा मग तिला आपण ऍडमिट केलं बरोबर आहे. मग डॉक्टरांनी तिच्या टेस्ट केल्या. तर टेस्टचे काय रिपोर्ट्स आले ग? म्हणजे राघव मला काहीच सांगत नाही. तुला माहिती आहे का काय रिपोर्ट्स आले मला? काय आहे तुझं हे टेस्ट बिस्ट काय काढलीस मध्ये तू? चल काहीतरी उगाच डोक्यावर हात फिरवतो उपट मला. अगं बाळा मी कोणी विचारलं पहिले? मी विचारलं डेकंड हात फिरव. कोणी विचारलं? मी विचारलं. मला प्रश्न एक मिनिट शांत हो. मला सांग काय झालं? आनंदी बरी आहे ना? ती बरी आहे ग. पण राघवचं सांगते का वागण्यातच बदल घडला. एवढी काळजी घेतोय तुला तर माहितीये. तिचा उपवास सुद्धा त्याने स्वतःवर घेतला. हा आणि ही बाई तर बघितलंस ना तर परक्याच्या मुलाला बघितलं हिच्या डोळ्यातून घळा पाणी. म्हणजे मला त्यांच्या ना वागण्याची ना टोटलच लागत नाही. मग काय झालं त्या दोघांना मला कळत नाही. आई एक मिनिट तुझा दादावर आणि आनंदीवर विश्वास नाहीये का? हे बघ आई जर काही सांगण्यासारखं असतं ना तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. पण मला कळायला पाहिजे ना. कशाला कळायला हवंय? काही कळायची वगैरे गरज नाहीये आई. का? हे बघ नवरा बायकोंमध्ये स्वतःच्या अशा काही गोष्टी असतात आणि ज्या जर त्यांनी नाही सांगितल्या तर त्याच्या चुकीचं काहीही नाहीये. कळलं? आणि तुला एक सांगून ठेवते आई त्यांच्यामध्ये ना तू उगीच लुडबुड करत जाऊ नकोस. कळलं ना खुपसायचं नाही अजिबात त्या दोघांच्या मध्ये. आणि आता जा तिकडे जाऊन बस. मला जरा पडू दे. मोकळ्याने पडू दे. आई जा ना ग आई. अगं आता जा ना प्लीज आई प्लीज जा ना. मी दमून आले ग. मुलगी आहे वैरीण आहे. घ्या गरमागरम चहा घ्या. आला का चहा? हा एवढा लवकर आणला तुम्ही? सकाळचाच आहे गरम करून दिलाय परत. हाच रंग घ्या. बदललाय. चहा घ्या. काय गप्पा झाल्या? हो तेच मी विचारत होती. दसऱ्याला काय सोनं का चांदी? सोनं घेईल ना नंदू. काय अहो नाही खरंच घेणार मी सोनं. सांग ना त्यांना. नाही तो घ्याल तुम्ही. म्हणजे मला बाकरवडी असेल तर द्याल का? म्हणजे चहा जरा बरा लागेल त्या बाकरवडीमुळे. नंदू आणेल बाकरवडी. हा सर पण तापलंय. अरे पाय खरं पडणार आहेत. सर ऐका माझं थोडस थांबा. बघा खरंच तुम्हाला त्रास होतोय. बघा घाम पण किती आलाय. सर ऊन भरपूर आहे ना गरगराला. सर ऐका माझं थोडस थांबता का? मी चेअर वगैरे आणू का? नाही नको थांबतो. सर बरं झालं ना ढग आले. हो सर पण तरी पण पाय भाजतायत. नाही एवढं चालू शकतो मी. चल. रोहन. हा सर. तर कोणी VIP येणार आहे का? ह्या पायघड्या घातल्यात? नाही सर. पायघड्या का घातल्यात? आता काय माहित नाही. सर चला सर. सर आता बरं वाटतंय ना? एकदम भारी वाटतंय. हे घरापासून हवं होतं रे.
सर असं रस्त्यात पायघड्या कोणी का घातले असतील? कोणी काय घातले असे ना. चल आपल्याला कोर्टात पोचायचं लवकर. थँक्यू. माय प्लेजर सर. सर तुम्ही थँक्यू काय म्हणाला? तू एवढा सोबत आलास ना माझ्या, म्हणून थँक्यू.